येऊ दे तिला घरात. आता ती घाडगे झाली. ज्या दिवशी अक्षयने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं त्या दिवशी तिच्या नावामागे सुद्धा घाडगे नाव लागायला लागले. ती या घरची सून आहे हे मीच काय कोणीही नाकारू शकत नाही. पण एक लक्षात ठेव अमृता, तू या घरात आलीस तरी माझा आणि तुझा काडीचाही संबंध नाही. तुझ्या या घरात असण्या नसण्यानं मला काहीही फरक पडत नाही, कारण तू मला दिसतही नाहीयेस. पूजेच्या दिवशी तू या घरातून निघून गेलीस. या घराशी नातं तू तेव्हाच तोडलंस. त्यामुळे आता तू हे नाव मिरव, लाव किंवा देखावा कर, माझा त्याच्याशी काडीचाही संबंध नाही. तू ह्या घरात दुसऱ्यांदा पाऊल टाकतेस, पण माझ्या मनात मात्र तू आता कधीही स्थान घेऊ शकत नाहीस. भाग्यश्री, जरा आज जाऊन माप ओलांडायला घेऊन येतेस? हो काकू. अमृता, आपल्याकडनं झाल्यात ना चुका, त्यामुळे आता आपल्याला हे सगळं सहन करायला हवं. त्यांना जे काही बोलायचं ना ते बोलू दे, पण आता आपण ठरवलंय ना तसंच वागूयात. हळूहळू सगळं सावरणार आहे. आपल्यामुळे सगळं बिघडलंय ना, मग आपणच आता ते सगळं सुधरवूया. अण्णांना शब्द दिलाय आपण, आता निभावायचा. काकू, थँक्यू भाग्यश्री. मागच्या वेळेला माप ओलांडताना तुला कसलंही भान नव्हतं. आता मनापासून माप ओलांडून आली. ये. सौभाग्यवती भाऊ, सुखी राहा. हो, आता भरतेच आहे ना डबे. आपण काय, आपण फक्त
आपण फक्त हुकुमाचे ताबेदार आहोत की नाही? आपल्या बोलण्याला काही किंमत आहे? मी चिडले कुठे? बघितलं का तुम्ही मी चिडलेली? चिडू नको, मी चिडलेले नाहीये. मग भारतीय सांगितलं ना, पाठवते मी डबे. हा अक्षय येतोय माईनं घेऊन हॉस्पिटलमध्ये, त्याच्याबरोबर पाठवून देते. एवढा काय आगडो पुसलाय हो पोटात? हा पाठवते सांगितलं तर धीर जरा केव्हा बोनी काय काम राहिलं सगळं माझं तसंच. हा हे काय करायचंय? इतका बंदोबस्त करून सुद्धा ही मूर्ख मृदुला त्या बयेला घेऊन आली. मला एक कळत नाही, या बावळट मृदुलाच्या अंगात एवढी हिंमत कुठून आली? बस. काही झालंय ना सगळं? अक्षय, नाही, कारण मला निघायचंय मायला घेऊन हॉस्पिटलमध्ये. पोचावं लागेल ना तिकडे. तिथे आधीच अनंत आहे, बाबा आणि काका पण तिथेच आहे. आता मी आणि माई जाणार. गरज आहे का एवढ्या लोकांची तिकडे? पण नाही, माझं कोण ऐकणार आहे? जावंच लागेल मला. अक्षय, जरा बस इथे शांतपणाने. सकाळपासून सगळ्यांच्याच मनावर खूप ताण आहे. कोणीच काही खाल्लेलं नाहीये. मी दोघांसाठी पटकन काहीतरी गरम गरम खायला घेऊन येतो. बस नंतर आपण बोलूया. नको नको, परत उशीर होईल ना. वॉश घेऊन येतो. अक्षय, तू नको काळजी करूस. सकाळपासून सगळ्यांचीच खूप चिडचिड होती. पण चिडचिड करून मार्ग निघत नाहीत ना. शांत डोक्याने विचार करून मगच मार्ग काढावा लागतो. आणि खरं सांगू, पोटात काही नसलं ना तरी सुद्धा चिडचिड होते. बस, मी आणते काहीतरी खायला करून. भाग्यश्री, हा? जरा बसा तिच्या शेजारी. हो काकू. आले. वसुधा, मला माहितीये तू माझ्यावर खूप रागवलीस, पण हात जोडते आता तुझ्या समोर. मोठ्या हिमतीने मी हे सगळं जुळवून आणलंय. आता ही घडी विस्कटू देऊ नकोस.
आणि ह्याच्यावरच अण्णांची तब्येतही अवलंबून आहे हे ध्यानात ठेव. हे सगळं माईंना सांगायची हिंमत आहे का तुझ्यात? त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय त्या तिला कधीही माफ करणार नाहीये. ती नकोय त्यांना या घरात. तरी तुझा आपला हट्ट चालूच आहे. हे जे काही वागतेस ते बरोबर वागतेस. हा जो काही कारभार स्वतंत्र कारभार चालवलाय तो अगदी योग्य आहे असं वाटतंय तुला? माई तुला कधीही सोडणार नाही का? बघ याचे परिणाम काय होणार आहेत ते. तुला घरात शांतता ठेवायचीच नाहीये का? आणि मी जे काही करतेय ते सगळ्यांच्या भल्यासाठीच करतेय ना. माईंची वाक्य बोलू नकोस पोपट्यासारखी. मी बोलणार. का नको बोलू? माईंनी जे काही चांगलं शिकवलंय ना तशीच मी बोलणारे आणि वागणारे देखील. फार तडतडायला लागलीस मृदुले. आजवर कधी असं बोलली नव्हतीस. बोल ना आता. बोल की आता का गप्प आहेस? हा मूग भिजत घातलेस का तोंडात? हे बघ, मला जे काही बोलायचं होतं ना ते माझं बोलून झालंय. आता मला आणखीन बडबड करायची नाही. अभिमान वाटतोय तुला तुझे काय वागलेस त्याचा? माई त्याच्याबद्दल तुझं खूप कौतुक करणार आहेत असं वाटतंय तुला? आणि तू जे काही केलेस प्रभूण्यांकडे जाऊन त्यांनी माई तुझं कौतुक करतील असं वाटतंय तुला? काकू, उपमा झालाय का? झालाय. थांब 2 मिनिटं. गरम आहे. दे तिला आणि तिच्या शेजारी बस थोडा वेळ. एवढ्या मिनतवाऱ्या करून तिला घरी घेऊन आली आहे आणि घरी कसं स्वागत झालंय बघितलंस ना? काकू, तुम्ही नका काळजी करू, मी बसते तिच्याजवळ. इथला आवरून येतेच मी. हो. जा. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, अगाय ग, कुणाचे फुकटचे ओझे, कुणाच्या खांद्यावर. अमृता, काकूनी गरम गरम उपमा केलाय, खाऊन घे. आणि काकूनी केलाय म्हटल्यावर ना तो सॉलिड टेस्टी असतो. खा पटकन. तू पण घे ना. नाही नको, मी आत्ताच 2 कंदी पेढे खाल्ले. उपमा कशाला दिलास ग ओरपायला? हिला पण कंदी पेढेच द्यायचेस. काहीच कसं वाटत नाही. खरंच कमाल आहे बाबा, खरंच कमाल आहे. हे प्रभूने म्हणजे ना गाडगेंकडे आले ते सगळं पंचपक्वान्न फुकटचं ओरपायला. स्वाभिमान नावाची गोष्ट नाहीये. तुझ्या जागी जर मी असते ना तर पाण्याचा घोट सुद्धा उतरला नसता माझ्या घशाखालून. शी, खरंच काहीच कसं वाटत नाही का? तरी बरं माई स्वतः म्हणाल्या की तुला या घरात स्थान नाही, इकडचं कोणी तुला स्वीकारणार नाही. तरी काही फरक नाही. पालत्या गड्यावर पाणी आहे. काहीच कसं वाटत नाही ग? शी.
आईंनी खूप मायेने केलाय हा उपमा, स्वतःच्या हाताने. सो कोणी काहीही बोलू दे, मी त्यांचा इन्सल्ट करणार नाही. मी खाणार हा उपमा. खा खा. आयत फुकटचं गिळायला कडा कशाला लागतोय पाठीला? अजून मागून घ्या. काय म्हणायचं, एवढं सगळं झालं तरी आलेत परत डोक्यावर बसतायत, उपमा खात निर्या वाटतायत. पण हे जमणार नाही हा, सांगून ठेवते. तुझी ती ढालग जात्या हात पकडते काय माझा? याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही मी. माझ्या नादाला लागू नकोस हा, अजिबात. आता सळो का पळो करून सोडीन तुला. मिरची. अमृता, हे घे पाणी. अगं बाई ग, मिरची लागली. अमृता थांब, मी पटकन पाणी घेऊन आले. अरे हो दादा, निघालोय आम्ही. अरे गाडीत बसतो आहोत. घेतलेत डबे, घेतलेत. तू ठेव ना फोन, म्हणजे आम्ही पोचू ना. बाय. माई निघायचं ना. तू हवा तर आराम कर ना, दमलीस तू, दिसतंय ते. आम्ही घेऊ काळजी अण्णांची. बघितलं ना तुम्ही त्यांची किती आणि काय काळजी घेतलीत ते. तीच काळजी त्यांच्या अंगावर आली आहे. पण आज तुझ्या आईने जे काही केलंय ना, त्याने ह्यांना जर काही माई, माई मी गाडीत शाल ठेवली. तिथे सेंट्रल एसी आहे, एसी कमी नाही करता येणार. तुम्हाला त्रास होईल म्हणून सांगायला आले. माई, मगाशी जे काही या विषयावर मला चर्चाच करायची नाहीये. पण एक लक्षात ठेव मृदुला, आज तू जे काही केलंयस त्याने ह्यांना जर काही झालं ना, तर तुम्हा मायलेकांचं उभ्या आयुष्यात तोंड देखील पाहणार नाही मी. माई